हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे एवढे सॉफ्ट आणि एकदम रुईसारखे एकदम लुसलुशीत मस्त असे दही वडे बनवणार आहे बघा। तर मार्केटमध्ये जसे भेटतात ना सेम तसेच, पण टेस्ट मार्केटपेक्षा पण अजून भारी येणार आहे बघा। तर व्हिडिओ जो आहे तर तो पूर्ण नक्की बघा। तर इथे मी काय केलं होतं की 1 वाटी डाळ जी आहे तर ती रात्रीच म्हणजे झोपायच्या पहिले भिजू घालून दिली होती। तर ह्या वाटीने मी 1 वाटी डाळ भिजू घातली बघा। आणि नॉर्मल जी डाळ आहे तर तीच मी उडदाची डाळ इथे वापरलेली आहे। तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि त्याला रात्रीच भिजू घातलंय। कमीत कमी 5 ते 6 घंटे झालेत बघा याला भिजून डाळीला। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी डाळ जी आहे तर ती भिजली आहे। तर एकदम असं म्हणजे असं नका करू की 2 घंट्यामध्ये त्या डाळीला चांगलं 5 ते 6 घंटे आरामशीर भिजू द्या। तर इथे डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकायचे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये पूर्ण डाळ जी आहे तर ती टाकायची आहे आणि एकदम सॉफ्ट अशी मस्त एकदम फाईन पेस्ट त्याची बनवायची बघा। म्हणजे त्या डाळीमध्ये जेव्हा पेस्ट बनवून आपण तर त्याच्यामध्ये थोडं पण म्हणजे डाळीचा कण सुद्धा त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे, एवढी सॉफ्ट आपल्याला ती मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तर तुम्ही म्हणजे कमीत कमी असं 1-2 वेळेस त्याला म्हणजे जेव्हा वरती डाळ लागते ना तर ती काढून परत मिक्सरमध्ये त्याला मिक्स करा आणि परत मिक्सरमध्ये फिरवून घ्या। तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी डाळ जी आहे, म्हणजे एकदम फाईन पेस्ट त्याची बनवायची आहे। एकदम हाताला म्हणजे त्याचा कण पण लागला नाही पाहिजे अशी फाईन पेस्ट त्याची बनवायची आहे। तर इथे छान अशी डाळ जी आहे तर ती दळून झाली आहे बघा, मिक्सरमधून काढली आहे। त्याच्यानंतर काय करायचे की मिक्सरमधून काढल्याच्या नंतर एका मोठ्या कढईमध्ये किंवा जे मोठं भांडं असेल तुमच्याकडे त्याच्यामध्ये काढायचे आणि छान त्याला परत हाताने छान फेटायचे। कमीत कमी 4 ते 5 मिनटं एकसारखं त्याला फेटत राहायचे, म्हणजे जे पीठ आहे ना ते अजून सॉफ्ट होईल। तर तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये टाकलंय मी पीठ, तर एकदम वरती आलं बघा ते आणि एकदम सॉफ्ट मस्त असं पीठ जे आहे तर ते बनवून तयार झालंय। तर इथे मी काय केलंय की एका मोठ्या कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलंय। तर नॉर्मल तेल टाकलंय मी, असं फ्लेवरवालं तेल नाही टाकायचे। तर मी पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकलंय आणि याच्यामध्ये 1 टीस्पून इथे मी ओवा टाकलाय। तर तुम्ही 1 टीस्पून इथे जिरं पण टाकू शकता किंवा स्किप म्हणजे नाही टाकलं तरी चालेल, पण मी टेस्टसाठी टाकलंय। तर इथे मी काय करते की मी दही तयार करून ठेवतीये। तर पीठ जे आहे तर ते पण तयार झालंय। तर इथे मी म्हणजे आपण दह्यामध्ये वडे टाकणार आहे तर ते दही मी इथे बनवून तयार करतीये। तर घरी बनवलेलं दही आहे बघा, मी दही जे आहे तर ते बाहेरून नाही आणत, मी घरीच दही बनवते। तर भरपूर असं दही घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय। तुम्हाला जसं म्हणजे घट्ट दही आवडत असेल तर घट्ट दही ठेवा किंवा पातळ दही ठेवा। त्याच्यामध्ये साखर टाकली आहे, छान त्याला मिक्स करून ठेवलंय। तर इथे काय करते की मी थोडासा पिठाचा गोळा जे आहे, छोटासा बॉल जो आहे तर त्या पिठाचा तेलामध्ये टाकून बघतीये की एकदम तेल जे आहे तर ते कसं तापलंय। एकदम असं धुवाधार तेल जे आहे तर ते तापवायचं नाहीये, कमी गॅस ठेवून त्याला तापवायचे। असं नाही की तेल तापून घ्यायचे आणि मग नंतर गॅस कमी करायचा आहे, नाही। जर तुम्ही स्टार्टिंगला गॅस कमी ठेवलाय तर शेवटपर्यंत गॅस जो आहे तर तो कमीच असला पाहिजे, नाहीतर काय होणार की वरतून ते काळे काळे होणार आणि आतून जे कच्चेच राहून जाणार। तर इथे काय करायचे की जेव्हा तुम्ही वडे तळताय तर इथे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि छान मस्त त्याला एकदम कलर चेंज होईपर्यंत त्याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपल्याला तळायचे। तर तुम्ही बघू शकता जे वडे आहे तर ते ॲटोमॅटिक वरती आले बघा। जेव्हा मी टाकले होते त्याला टच पण नाही केलं, त्याला ॲटोमॅटिक ते वरती आले, एकदम मस्त असे फुलले बघा, एकदम टमटम फुलले। याच्यामध्ये काहीच इनो टाकायचं नाही आहे, सोडा टाकायचं नाही आहे, काहीच टाकायचं नाही आहे। मस्त असे जे वडे आहे तर ते बनवून तयार होतात बघा। तर तुम्ही बघू शकता वडे जे आहे तर ते किती
किती छान फुललेत आणि दिसायला पण किती भारी वाटतंय। एकदम त्याचा कलर जो आहे तर तो रेड मस्त असा कलर वाटतोय बघा। वरतून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असे एकदम मऊसूत असे मस्त जे वडे आहे तर ते बनून तयार झालेत बघा। तर इथे वडे जे आहे तर तुम्ही भरपूर असे बनवून ठेवले ना तर 2-3 दिवसाचा नाश्ता आरामशीर चालतो। कारण की मी सांगते तुम्हाला कसा चालेल। तर तुम्ही इथे वडे बघू शकता की किती छान मस्त असे एकदम आतून जे आहे तर ते एकदम रुईपेक्षा पण एकदम सॉफ्ट झालेत बघा। तर इथे काय करायचे, भरपूर पाणी जे आहे 2 ग्लास इथे गरम करायचे एकदम कडकडीत आणि त्याच्यानंतर वडे जे आहे तर ते सगळे पाण्यामध्ये टाकायचे। जर म्हणजे तुम्हाला जर थोडे पण खायचे असेल किंवा जास्त पण खायचे असेल तरी पण मी सांगते की पूर्ण वडे जे आहे तर ते पाण्यामध्ये टाका आणि जर तुम्हाला जितके खायचे असले तितके पाण्यातून काढा आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवा। 2 दिवस आरामशीर 2 ते 3 दिवस तुमचा नाश्ता जो आहे तर तुम्हाला बनवायचं काम पडणार नाही। तर टिकतात हे पाण्यामध्ये असेच म्हणजे जेव्हा तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकलं नॉर्मल टेम्परेचरवर पाणी आलं म्हणजे थंड पाणी झालं की लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्या। 2 ते 3 दिवस नाश्ता तुम्हाला बनवायचं काम नाही, एकदम चांगले राहतात। तर इथे काय करायचे की मला लगेच खायचे होते तर इथे पाण्यामध्ये मी अर्धा तास त्याला साईडने ठेवून दिलं होतं। अर्धा तास छान असे साईडने ठेवून द्यायचे त्याला आणि नंतर जेव्हा तुम्हाला खायचं असलं तेव्हा तुम्ही काढा त्याला। आणि इथे काय करते मी की दह्यामध्ये लगेच त्याला टाकलं, म्हणजे अर्धा तास मी पहिलेच ठेवून दिलं होतं त्याला बाजूला आणि त्याच्यानंतर काय केलं की दह्यामध्ये छान वड्यांना मिक्स केलं। थोडंसं 1-2 मिनटं दह्यामध्ये ठेवायचे आणि लगेच एका प्लेटमध्ये छान असं मी दही टाकलंय, वडे टाकले, त्याच्यानंतर त्याच्यावर मस्त अशी सॉस टाकलाय, परत ग्रीन चिली सॉस टाकलाय। तुम्ही तुमच्याकडे चटणी असेल ग्रीन तर ती तुम्ही टाकू शकता। इथे बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकली आहे आणि बारीक शेव टाकली आहे। तुम्ही बघू शकता जे दही वडे आहे तर ते किती छान वाटतंय, एकदम डिलिशियस बघा। म्हणजे डिलिशियस वर्ड पण कमी पडेन एवढे भारी झाले होते बघा ते दही वडे, एकदम टेस्टी आणि तोंडामध्ये एकदम विरघळतील असे मस्त वडे झालेत बघा। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा। थँक्यू, बाय बाय।